हॅलो मैत्रिणीनो, कशा आहात तुम्ही? बऱ्या आहेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर माझा हा व्हिडिओ आज आहे आपल्या मातोश्रीवर. मातोश्री म्हणजे नमस्ते ती मातोश्री नाही, तर ही वांगेवाली मातोश्री, जी युरोपमधली आता सध्या पागलपंती करण्यासाठी इंडियामध्ये आलेली आहे. लास्ट टाईमसुद्धा पुष्कळ पागलपंती केली होती. या वेळेला सुद्धा पुष्कळ पागलपंती केलेली आहे. आणि ही एवढी थर्ड क्लास बाई आहे, एवढी थर्ड क्लास बाई आहे की ही स्वतःच्या वहिनीवर आलेल्या कमेंट्सला तिथे अजिबात डिलीट नाही करत. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, काही यूट्यूबर्स असतात, आता माझ्यामध्ये पण असेल, कधी काही वेळेला झालं असेल की चुकीच्या कमेंट, घाण कमेंट असं डिलीट होतातच यूट्यूबमधून. कमेंटमधून पण घाण म्हणजे आई वडील बहीण असं कोणी कमेंट केल्या तर ते आपल्याला माहिती आहे फेक फेक अकाउंटवरून काही लोक करतात आणि ते आपल्याला डिलीट करावं लागतं. आता मुद्दा काय आहे आणि प्रॉब्लेम काय झाला आहे तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगते. व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी आहे त्याला दाबा आणि तिथून ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन बरोबर टाईम टू टाईम येतील. तर विषय काय आहे, काही पूर्वी आपल्या टोमल मॅडम ह्या युरोपमधून इंडियामधून आला आणि ते सीधा कुठे गेले, पहिले आपल्या आईच्या घरी गेले. तिथे पण सीन क्रिएट झाला. लोकांनी म्हटलं पहिलं जायला पाहिजे होतं सासूबाईंच्या घरी, पण नाही, नवरा हा बैल झाला आहे ना बायकोचा, त्याच्यामुळे नवऱ्याने म्हटलं जा तू आईकडे जा. मग आईकडे गेले. मग तिथे लग्न आहे लोकांना सांगितलं. कोणाचं? तर भावाचं. म्हणजे ही एक मुलगी आणि हिला 3 भाऊ. पण कुठल्याही भावांना त्यांची आई एक अशी लायकी म्हणजे ठेवतच नाही. तुम्हाला माहिती आहे का, या टोमलच्या वहिनीचं माझ्या प्रकारे 2 वर्ष अगोदरचा एक व्हिडिओ मला समोर आला आणि त्याच्यामध्ये एवढे लांबे लांब फेकत होते की घराची मुली समजा. मी बघितला होता बरं का तो व्हिडिओ. चानकून राहा, असं तसं सगळे रेल मांडले होते, रेल सोडले होते आणि पतंग उडवले होते व्हिडिओमध्ये. काही दिवसापूर्वी ती जेव्हा इथे म्हणजे तिच्या आईच्या घरी आली होती राहायला, तेव्हा दुसऱ्याच दिवशी ती सायकल घ्यायला निघाली होती. कोणाला? त्याच्या भावाच्या मुलाला. तर पहिली दाखवली होती सायकल, एवढी सुंदर होती. लोकांनी कमेंट केली हीच घ्या हीच घ्या. मग शेवटी खटारा सायकल घेतली. खटारा सायकल घेतली, असून द्या, आता ते प्रेम असतं. पण जर एवढे मोठे यूट्यूबर, मला माहितीच होतं की ही बाई चॅप्टर आहे. जेव्हा या बाईने सेलमधले प्रोडक्ट घेतले होते मेकअपचे, तेव्हाच मला माहीत होतं आणि तेव्हाच बरोबर त्या प्रणालीने आणि गॉसिपने ह्या लोकांची जीव वाजवली होती. खरोखर ॲक्च्युली आहे ना, मला वाटायचं की का म्हणजे असं तिला का ट्रोल करतात, म्हणजे माहिती होतं खोटारडी आहे ती, पण ती एवढं का म्हणजे हे करते. आता जेव्हा हिच्या हिच्या वहिनी म्हणजे भावाचं लग्न झालं होतं, तेव्हा ती तिच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कमेंट आल्या होत्या की तुझी वहिनी का नाही आली. तेव्हा हिने तिथे लोकांना कमेंट केले होते की वहिनीला छोटं बाळ आहे आणि त्याच्यामुळे तिला होत नाही. अरे, एकदा बोलून तर बघा येते की नाही म्हणून. ती फक्त अनुमान लावायचा, असं असतं का? मुंबईमध्ये ते साडीचं ब्लाऊजचं काही डिझाईन घ्यायला तुम्ही केला होता मैत्रिणीच्या घरी, पण भावाच्या घरी नाही गेले मॅडम. किती नीच आहे हो. आणि पैशाची हापापलेली आहे. कंटेंटमध्ये सांगायचं की तिला येता येणार नाही, तिला लहान मुलं आहे, आम्हीच नको सांगे. अरे, तुमच्या घराचं लग्न आहे, घराचं फंक्शन आहे, वहिनी पाहिजे होती. तुला बाहेर दिलेलं आहे. तरी सगळ्या विधीमध्ये मी एक सांगू का, जास्त आई आई करत बसले तर हेच प्रॉब्लेम होतात. मुलीने लग्न झाल्यानंतर बरोबर असतंच, आईबरोबर रिलेशन ठेवायचे असतात, पण अति तेथे माती हे नेहमीच होतं मैत्रिणीनं. अति तेथे माती. कारण ती आता वहिनी तिचं केलं असतं तिने सगळं म्हणजे असतं, पण ती ती स्वतः तिच्या व्हिडिओमध्ये मी ऐकलं की ती म्हणते की त्या पोराची आजीलासुद्धा आजी आजी करून बोलवलं ना तर ते बघतच नाही. का नाही बघत? कारण इथे युरोपमधून म्हणजे आले आहेत ना पैसे, तेव्हा मुलाचे पैसे कमी वाटतात.
पण किती दिवस देणार ती टोमली? तुम्हाला नेलं का तिने? तिने तुम्हाला नेलं का फॉरेनला, त्यांच्या गावाला नेलं का? नाही. जरी ती पाठवत असेल, पण किती पाठवत असेल, तर मुलगी ही स्वतःचं धन नसतं. लग्न झाल्यानंतर ते दुसऱ्याचं धन असतं आणि त्याच्यामुळे जर तुम्ही मुलीच्या याच्यावर म्हणजे प्लॅन करत असाल तर ते एकदम चुकीचं आहे मैत्रिणींनो. हो, मुलगी आईला प्रेम करते, आईचं मुलीवर प्रेम असतं, वडिलांवर प्रेम असतं, पण अति तेथे कधीही माती होते. या टोमलीने सगळ्या घरचं, तिला सगळे घरफोडी घरफोडी म्हणतात, पण घरफोडी आहे ही टोमली. ही टोमली वांगेवाली ही घरफोडी आहे. खरोखर मला तिची वहिनीचा एक व्हिडिओ पाहिला मी, आणि मला एवढं वाईट वाटलं की ती खरोखर रडते. म्हणते की तिच्याबरोबर प्रॉब्लेम असेल, तिच्या नवऱ्याबरोबर प्रॉब्लेम असेल, पण ते 2 वर्षाच्या पोराचं म्हणजे का त्याला असं केलं? तो आजी आजी बोलवतोय. हां, आणि खरोखर मी म्हणते की जर लोकांनी तुमच्या घराच्या विषयी चुकीची कमेंट टाकली असेल तर ती डिलीट करतात, पण ही नीच बाई अजिबात डिलीट नाही केली. आणि ह्या लोकांची ना गँग आहे. जर जशी ही तशी ही जी गँगवाले पण आहे मैत्रिणीनं. समजलं का तुम्हाला? समजून जा ही आणि ही जे गँगवाले कसे आहेत म्हणून. बिचारी ती रडते व्हिडिओमध्ये. तिला आणि सांगायचं आहे आणि बोलायचं, पण तिला भीती वाटते. का भीती वाटते? उद्या हिने या टोमलीने काय केलं तर. एवढे लहान, आणि ती म्हणते, ती स्वतः त्या वेळेमध्ये म्हणते की तिला आणि तिच्या नवऱ्याला अजिबात मान नाही म्हणे ह्या लोकांच्या घरामध्ये. अजिबात नाही. त्याच्यामुळे ती लास्ट टाईमला जेव्हा घरी आली होती तेव्हा ती त्यांच्याबरोबर, कारण हीच सगळं मी करते मी करते म्हणून ही किचनमध्ये सगळं हीच बसली होती. लोकांनी म्हटलं की किती आळशी आहे वहिनी, काय करत नाही, असं तसं. का ते दाखवलं का? तुम्ही ते केलेलं तुमच्या वहिनीचं पर्सनॅलिटी चुकीची आहे असं दाखवून तुम्ही हे लोकांना डोक्यात टाकलं की ती खराब आहे. पण खराब ती नव्हती, खराब तुम्ही होती. लोक तिला कमेंट करतात की ती काय म्हणतात घरफोड करते, पण घरफोड करते कोण? तर टोमली मॅडम. तिला तिचा हक्क भेटायला हवा होता. ती वहिनी होती, तिला सगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायला पाहिजे होतं. आता मी एक सांगू का, असं केल्यामुळे घरात आता जे नवीन लग्न करून आली आहे तर तिच्यासमोर पण वाईट इम्प्रेशन पडलं. मग उद्या ती पण तसंच करणार, ते तर निश्चितच आहे. तुम्ही जसं करणार तसं दुसरे पण करणार. आणि तर मी लिहून देते की ती जेव्हा 2-3 वर्ष जातील ना तेव्हा ती पण तिचे रंग दाखवेल. एका व्हिडिओमध्ये या मॅडम बोलल्या होत्या की माझी वहिनी आमच्याच याच्यामधली आहे आणि जवळच्या नात्याची आहे, तिचे आई वडील नाही, असं तसं बोलली होती. पण त्याच्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये कळालं की कास्ट वेगळी आहे. मग कास्ट लपवण्यासाठी हे सगळं खोटं दाखवलं होतं का लोकांना? बरोबर मला वाटतं की लास्ट टाईमला युरोपला जाताना नवरा पण होता आणि दाखवलं होतं नवरा नव्हता. फ्लाईट नंबर हे सगळं डिटेल्स गॉसिपने सांगितलं होतं. बरोबर आहे बाबा, हे लोक खोटारडे आहेत. आणि मी सांगते मन्या, तुझी बायकोला आहे ना जर समजव, गपचूप ते राहतात ना तिथे फॉरेनमध्ये, तिथे गपचूप राहा, नाही तर तुला पण 2 पोरी आहेत, त्या पण तुला बरोबर धडा शिकवतील. कारण ते पण तुमचं सर जे करत आहेत ते बघत आहेत आणि बोलत पण आहेत. त्याच्यामुळे मन्या, तुझ्याकडे पण 2 धन्याचे पेटी आहेत. असं कोण म्हणत होतं? बाबा आता मला समजलं. घुशी, ती अमेरिकाची ती हिंडफिरी, हो नाव मस्त ठेवलं. अमेरिकाची ती हिंडफिरी आणि ही युरोपची हिंडफिरी, ती जे मोत्याच्या माळ्या. त्याच्यानंतर ती आहे बाबा ओ हो हो हो, कर्म कर्म कर्म. आणि ती मैत्रीण, हे सगळे भांडकर आहेत. हे ना लोकांच्या यूट्यूबमध्ये ह्यांच्यावर कोणी काही असं बोललं, व्हिडिओ बनवला चांगलं, मग लगेच भांडायला येतात. मेंगलट. ना समजून जावा, माझा व्हिडिओ कोणी बघत असेल ना तर त्यांना माहिती आहे मेंगलट मी कोणाला बोलते. इस काय म्हणतात हे स्वामी. एक तर आहे बाबा ती ज्योती, सगळं हे स्तोत्रच सांगते.
सगळं स्तोत्र सांगते आणि प्रोडक्ट विकायला बसते. तिच्या भावाचा कॅमेरा परवाशी हरवला म्हणे आणि बाबा ह्या लोकांचं काय मला समजत नाही. कॅमेरा हरवला म्हणून व्हिडिओ बनवला आणि चला व्हिडिओमध्ये कॅमेऱ्याचे पैसे वसूल, नवीन कॅमेरा घ्यायचा. तसं आहे. मग असे मेंगलट, असे धनाची पेटी आणि ती खुणाची फेटी आणि अमेरिकाची ती हिंडफेरी आणि ही इथली हिंडफेरी यांचं चॅनल जरा कमी बघत जा, नाहीतर मानसिक ताण तुम्हालाच वाढेल. घरामध्ये आलेल्या सुनेला कसं वागवायचं हे टोमली तुझ्या आईला शिकव. जसं तू ज्ञान देत होती, चांगलं कोण राहा, चांगलं कोण राहा, चांगलं कोण राहा, तसं आईला पण चांगलं कोण राहा म्हणून सांग. ओके. बाकीचं काही नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करायचं. वाजले 3, माझी झोपायची टाईम झाली. बाय बाय.